बाबा आढाव. लोकशाही धोक्यात आहे म्हणून सांगणारे बाबा आढाव. तत्पूर्वी नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला आपण नवे असाल तर सबस्क्राईब करून लाईक अवश्य करा. बाबा आढाव यांचा जन्म 1936 साली पुणे जिल्ह्यात झाला. त्यांचं पूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव. ते सत्यशोधक चळवळीचे नेते समजले जातात. याशिवाय डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी स्थापन केलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते सक्रिय कार्यकर्तेसुद्धा आहेत. सध्या ते पुण्यामध्ये आत्मक्लेश उपोषण आंदोलन करत आहेत. सध्या त्यांच्या या आंदोलनामुळे ते चर्चेत आहेत. 90 पार झालेला हा नेता लोकशाही वाचवण्यासाठी पुण्यातील फुलेवाड्या येथे आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेला आहे. या आंदोलनस्थळी भेटीसाठी उपोषणस्थळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांनीसुद्धा त्यांच्या उपोषणस्थळी आंदोलन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भेट दिली आहे. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध समाजसेवक, कामगार नेते आणि ज्येष्ठ विचारवंत आहेत. त्यांचा जन्म हा पुण्यात झालेला. त्यांनी आपल्या जीवनात विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. बाबा आढाव हे विशेषतः असंघटित कामगारांच्या समस्या, भूमिहीन मजुरांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांचे मुख्य कार्य एकता आंदोलन. या एकता आंदोलनामध्ये त्यांनी काय केलं तर बाबा आढाव यांनी असंघटित कामगारांसाठी पुण्यात एक एकता संघटना स्थापन केली. या संघटनेमार्फत त्यांनी घरकाम करणाऱ्या स्त्रिया, मोलमजुरी करणारे कामगार, हमाल बांधकाम मजूर यांसारख्या अनेक गटांच्या समस्या सोडविण्यासाठी लढा दिला या एकता संघटनेमार्फत. शिवाय हमाल पंचायत चळवळसुद्धा त्यांनी उभी केली. या हमाल पंचायत चळवळीद्वारे पुण्यातील हमालांसाठी त्यांनी हमाल पंचायत सुरू केली. या चळवळीच्या माध्यमातून हमालांना ठराविक वेतन, कल्याणकारी योजना, आरोग्य आणि इतर सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या याच प्रयत्नातून सरकारने हमालांसाठी कायदे करण्यात आले. त्या कायद्यामुळं हमालांचं जीवनमान, राहणीमानसुद्धा सुधारलं. याशिवाय त्यांनी भूमिहीनांसाठी कामसुद्धा केले. भूमिहीन मजुरांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक चळवळी चालवल्या. भूमी वितरणाच्या मागणीसाठी त्यांनी सत्याग्रह आणि आंदोलनंसुद्धा केली. बाबा आढाव हे गांधी तत्त्वज्ञानाचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी आपल्या कार्यात अहिंसेचा, सत्याग्रहाचा आणि सामाजिक समतेचा पुरस्कार केला. त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. त्यांच्या या कर्तृत्वामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना 2017 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. याशिवाय त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार ही बरेच मिळालेले आहेत. याशिवाय बाबा आढाव यांनी आपले अनुभव, विचार आणि चळवळीचे दस्तऐवजीकरण करणारे पुस्तक एकटा जीव सदाशिव लिहिले. या पुस्तकात त्यांनी आपले सामाजिक कार्य आणि लढ्याचा आलेख मांडला आहे. त्यांच्या कार्यातून लाखो लोकांना प्रेरणा मिळाली असून आजही ते सक्रिय आहेत आणि सामाजिक बदलासाठी कार्यरत आहेत. बाबा आढाव यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजाविषयी असलेली आस्था त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व बनवते. याशिवाय एक गाव एक पानवठा ही संकल्पना त्यांनीच मांडली. याशिवाय त्यावर आधारित एक गाव एक पानवठा हे पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे बाबा आढाव यांनी. आपल्याला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.